आज ना जरा स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आणि कडक असा उन्हाळा आहे सध्या आणि ह्या ज्या टाईल्स आहेत ना ह्या गरम होतात तर छानपैकी मस्त म्हटलं पाणी टाकल्यानंतर थंड पण होतात आणि स्वच्छ पण करून घेऊ खराट्याने छान असं मस्त घासून घेतलं त्या टाईल्सला आणि त्यानंतर ही सोफ्याची कवर आहे ही नुकतीच नवीन आणली होती तर म्हटलं चला बघूया जरा उघडून हिला आणि टाकूया जरा सोफ्यावरती. कारण सोफ्यावरची जी आधीची कवर होती ना, ती एवढी काही खास वाटत नव्हती मला. कलर त्याचा वेगळाच वाटत होता. तर त्यामुळे मस्त म्हटलं आता याचा कलर छान मस्त असा बदलून टाकूया. तर मस्त हा असा बदामी कलर या ठिकाणी घेऊन आलेली आहे मी. पण त्याआधी ना, हा जो सोफा आहे हा स्वच्छ करून घेतला. त्याला समोर काढून मस्त त्याच्या मागचं पण व्यवस्थित झाडून काढलं आणि सोफ्याला पुसून घेतलं. कारण ना सोफ्याच्या मागं जाळं किंवा कचरा ह्या गोष्टी ऑटोमॅटिक होतातच. कारण आपण रोज काही त्याला आता स्वच्छ करत बसत नाही. तर त्यामुळे आज त्याचं पण मस्त मेकओव्हर केलं मी. तर छानपैकी इथे स्वच्छ करून घेतल्यानंतर सोफा इतका चमकत होता ना माझा आणि सोफ्यावरती ना हे जे असे कोपरे असतात ना, ह्याच्यामध्ये जाळं होतं आणि ते मग तसं दिसतसुद्धा नाही. तर मग अशी साफसफाई करता ना, केव्हा संध्याकाळ झाली आणि उन्हाळ्यामध्ये गावाकडचं वातावरण इतकं छान असतं ना, भरपूर असं ऊन आहे, पण ह्या झाडांमुळे इतकं छान वाटतं ना, उष्णतामान थोडंसं कमी झाल्यासारखं वाटतं आणि एवढ्या उन्हामध्ये सुद्धा ही जी शेवंती आहे, ही सुंदर अशी बहरलेली आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी दिवे लावणीची वेळ झाली, तर मग मस्तपैकी दिवासुद्धा लावून घेतला आणि इथे धुपारणं मी पेटवत होते. तर कापूर काही वेळेवरती मला दिसला नाही, तर ही गौरीनं छान फुलवातीवरती पकडली अशी आणि नंतर जे माझं धुपारणं होतं ते या गौरीच्या माध्यमातूनच मी पेटवलं आणि संध्याकाळी ह्या सगळ्या गोष्टी करायला मला एवढ्या आवडतात ना, घरामध्ये आपल्या प्रसन्नता वाटते. आपल्याला सुद्धा प्रसन्न असं वाटतं आणि धुपारणं पेटेपर्यंत इथे मी आरती करून घेतली संध्याकाळची आणि ह्या माझ्या नियमित ह्या गोष्टींना मी नियमित करते. कारण ह्या गोष्टीने आपण सुद्धा प्रसन्न राहतो. तर असा माझा आजचा दिवस